मी कमलाकर सावंत, भारत देशाचे महान युवक स्वामी विवेकानंद यांच्या माझ्या शूर युवकांनो या विचार मालिकेमध्ये आज आपण सुरुवात करतो आहोत। या मालिकेतील सुरुवातीचा काही भाग आज आपण ऐकू आणि त्यानंतर नियमित ही मालिका आपल्यासाठी नवनवीन काही घेऊन येईल। भारत देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असं म्हणाले होते की विवेकानंदांना भारताच्या प्रतिष्ठेचा ज्वलज्वल अभिमान होता। या प्रतिष्ठेचा मूळ आधार होता भारताचा प्राचीन इतिहास, भारताचा भूतकाळ आणि वर्तमान काळ या दोहोंमध्ये विवेकानंद सेतूसारखे होते। दोहोंचेही त्यांना सम्यक ज्ञान होते आणि आजचे प्रश्न सोडवण्यासाठी ते आधुनिक विचाराची कास धरीत। आत्मविश्वास त्यांच्या प्रत्येक कृतीतून प्रकट होईल आणि विवेकानंद म्हणजे अखंड चैतन्याचा झरा। भारतातले तमाम युवकांना माझ्या शूर युवकांनो अशी साथ घालत विवेकानंद यांनी संपूर्ण देशातल्या युवकांना खऱ्या अर्थाने प्रेरणा दिली। त्यांच्या प्रेरणेचा स्रोत त्यांच्या शब्दातून जाणवतो तो असा: श्रद्धा श्रद्धा श्रद्धा, स्वतःवरील श्रद्धा, ईश्वरावरील श्रद्धा हेच महान बनण्याचे रहस्य आहे। तुमच्या पुराणांमधून वर्णिलेल्या 33 कोटी देवावर तुमची श्रद्धा असेल, तसेच परकीयांनी तुमच्यात वेळोवेळी प्रसृत केलेल्या सर्व देवांवरही तुमची श्रद्धा असेल, पण तुमची स्वतःवर जर श्रद्धा नसेल तर तुम्हाला मुक्ती लाभणे शक्य नाही। जगाचा इतिहास हा स्वतःवर श्रद्धा असलेल्या काही थोड्या माणसाने घडविलेला आहे। अशी श्रद्धाच आतील देवत्वाचा बाहेर प्रकट करते। मग तुम्ही सर्व काही करू शकता। तुमच्यामधील अनंत शक्ती प्रकट करण्याचा पुरेसा प्रयत्न तुमच्याकडून झाला नाही तर तुम्हाला अपयश येते। कोणतीही व्यक्ती किंवा राष्ट्र जेव्हा श्रद्धाहीन बनते तेव्हा मृत्यू ओढवतो। ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक। जुना धर्म म्हणत असे की ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही तो नास्तिक। नवा धर्म म्हणतो की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तोच नास्तिक। मनुष्य जर स्वतःला दुःखी, हीन व कुचकामाचा समजत असेल तर तो कुचकामाचाच होऊन जाईल। मी आहे, माझ्या ठायी शक्ती आहे असे जर तुम्ही म्हणाल तर तुमच्या ठायी शक्ती प्रकट होईल। आणि मी नाही, मी कुणीच नाही असा मंत्र जर तुम्ही जपत राहाल आणि अहोरात्र मी शूद्र व दुर्बल आहे असे चिंतन करीत राहाल तर तुम्ही कुचकामाचे होऊन जाल। ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे। आपण सर्वशक्तिमान ईश्वराचे लेकरे आहोत। आपण अनंत व दिव्य अशा अग्नीचे स्फुल्लिंग आहोत। आपण दिनहीन कसे होऊ शकू? आपल्या ठायी सर्व शक्ती आहे। आपण सर्व काही करण्यास सिद्ध आहोत। आपण सर्व काही करू शकतो आणि आपण सर्व काही केलेच पाहिजे। लोक काहीही म्हणत, आपली जी निश्चित मते आहेत त्यांना चिटकून राहा आणि मग जग तुमच्या पायाशी लुळण घेईल याबद्दल खात्री असू द्या। लोक म्हणतात याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, पण मी म्हणतो आधी स्वतःवर विश्वास ठेवा, हाच उपाय आहे। आत्मविश्वास असू द्या, सारी शक्ती तुमच्यामध्येच आहे हे जाणून घ्या आणि ती प्रकट करा। म्हणा की सर्व काही करू शकण्याची सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे। विष नाही असे खंबीरपणे म्हटल्यास सापाचे विष देखील बाधत नाही। कठोपनिषदातील ज्या एका उदात्त ओजस्वी शब्दाचे मला सदा स्मरण होते तो म्हणजे श्रद्धा। ज्वलंत श्रद्धा हा होय। या खऱ्याखुऱ्या श्रद्धेचा प्रचार करणे हेच माझे जीवित कार्य होय। ही श्रद्धा म्हणजे समग्र मानवतेचे, समस्त धर्माचे एक अत्यंत सामर्थ्यशाली अंग आहे हे मी आपणास फिरून सांगतो। धीरस्थिर चित्ताने खंबीरपणाने कार्य करीत राहा आणि सर्वात मुख्य गोष्ट ही की तुम्ही पवित्र बना। ऐहिक दृष्ट्या तुम्हाला मोठे व्हायचे असेल तर आपण तसे आहोत ही श्रद्धा बाळगा। मी कदाचित एक शूद्र बुडबुडा असेन, तुम्ही कदाचित मोठ्या लाटेप्रमाणे असाल, पण हे जाणून असा की अनंत सागर आपल्या दोघांच्याही पार्श्वभागी आहे। अनंत ब्रह्म हेच आपल्या शक्तीचे भांडार आहे आणि एक क्षुद्र बुडबुडा असा मी व पर्वतप्राय लाट असे तुम्ही, आपण दोघेही या भांडारातून हवी तेवढी शक्ती घेऊ शकतो। म्हणून तुम्ही स्वतःवर श्रद्धा ठेवा। विश्वास असू द्या की तुम्ही सर्वजण महान कार्य करण्यासाठी जन्माला आला आहात। कुत्र्यांच्या भुंकण्याने भयभीत होऊ नका। एवढेच नव्हे तर आकाशातून वज्रपात जरी झाला तरी भिवू नका। उठा, कामाला लागा।